नमस्कार. कथेचं नाव स्वराशा. लेखक अक्षय संत. ती गेल्या 72 वर्षांच्या स्वरयात्रेची ती नुसती साक्षीदारच नाही तर दावेदार सुद्धा आहे. या इतक्या वर्षांच्या प्रवासात काय मिळवलं, काय गमावलं, हे असले विचार कधी शिवलेच नसतील का तिच्या सुरांना? प्रत्येक कलाकाराला त्याचं म्हणून एक कोणत्याही तुलनेशिवायचं सार्वभौमत्व हवंच असतं ना. आशाच्या बाबतीत तुलना होती ती साक्षात हिमालयाशी. कोरसमध्ये गाताना ढोपरानं बाजूला ढकलणाऱ्या आणि प्रतिलता होण्यासाठी कुंथणाऱ्या बेसूर सम्राज्ञी गायिकांची. वडिलांच्या नावाची पुण्याई किती काळ कामाला येणार? काळ बदलत होता. शुरामी वंदिले किंवा शतजन्म शोधितांना च्या रात्रींचे उसासते धूप आपला गंध केव्हाच गमावून बसले होते. हलत्या चित्रांच्या मुक्या देखाव्यानं सूर पकडला होता आणि सेगल, अशोक कुमार, देविका राणी यांच्या स्वतःची गाणी स्वतःच गायचा जमाना मागे पडून पडद्यावर नुसते ओठ हलविले तरी चालतात या संकल्पनेचा काळ आला. मंगेशकर भगिनींचा उदय याच काळातला. त्यांची अनेक गाणी पडद्यावर पाहताना यांच्यापेक्षा गाण्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडिओ असता तरी चाललं असतं. इतक्या ठोकळ्या चित्रणापासून विजय आनंद, गुरुदत्त, राज कपूर यांच्यासारख्या तुफान सॉन्ग मास्टरपर्यंत अनेकांचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन दिसून येतं. आशाला तर सुरुवातीला कॅबरे डान्सच्या किंवा सहनायिकेच्या गाण्यांवरच समाधान मानावं लागलं. कारण अर्थातच समोर लता नावाचा अचल गौरीशंकर उभा होता. एक लता गाती है बाकी सब रोती है, इथपासून हम सिर्फ लता से गाणे गवाते है इथपर्यंतच्या संगीतातल्या महारथींच्या प्रतिक्रिया लता नावाच्या फेनॉमिनाच्या वर्णनासाठी पुरेशा आहेत. तेवढंच नाही तर लता सोडल्यास गीता दत्त, शमशाद बेगम या अचाट ताकदीच्या आणि रेंजच्या गायिकाही रिंगणात होत्या. या सगळ्यातून जाऊनच आशाला स्वतःला सिद्ध करायचं होतं. पण ती आशा होती, बेधडक, फटकळ आणि तितकीच सच्ची आणि हळवी. ओपी आणि आशाची जोडी जमली. लताशी अबोला असण्याच्या 6 वर्षांच्या काळात बर्मंदांनी आशाकडे मोर्चा वळविला आणि अर्थातच त्यानंतर पंचमनं आशाच्या आवाजात एक वेगळाच रंग भरला. पंचम गेल्यावर आता कोण हा प्रश्नच उरला नाही. कारण साठीच्या आशाचे सूर तेव्हा विशीत असलेल्या उर्मिलाच्या कमरेच्या तालावर थिरकू लागले. इंडी पॉपच्या नव्या जमान्यात अदनान सामीपासून ब्रेट ली पर्यंत अनेकांच्या सुरात सूर मिसळून आशा गायली. अगदी 80च्या उमरीच्या मजहूर साहेबांचा उत्फुल्ल बहर तिनं जानम समझा करो सारख्या अल्बममधून पुन्हा अनुभवायला लावला. आशा नक्की कशी आहे? तिच्या कलाकारीच्या रेंजबद्दल कित्येकांनी आपल्या लेखण्यात तुटेपर्यंत झिजवल्यात. पण त्या पलीकडे जाऊनही आशा नावाचं सतरंगी चेटूक उलगडायचं म्हणजे तिच्या सुरांइतकंच नितळ आणि निखळ व्हायला लागतं. आशा ओपीच्या चालींवर डल्ला मारून त्याच आशाला शिकवणाऱ्या तुषार भाटिया नामक संगीतकाराला तोंडावर आता ओपीची गाणी कशी गायची हे तू मला शिकवणार, हे ऐकवणारी, किशोरच्या माकड चेष्टांनी भांबावून जाणारी पण त्याच्याबरोबर बिनधास्त यॉडलिंग करत दंगा करणारी, शिरीष कणेकरांच्या पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुणी म्हणून जाऊन त्यांनाच बहुधा तुम्हाला मी आवडत नसावे कारण तुम्हीच तुमच्या कार्यक्रमात म्हणता आयुर्विमा, सुनील गावस्कर, लता मंगेशकर आणि गाजर का हलवा यांना पर्याय नाही, किंवा समोर पडलेला कवितेचा कागद उचलून सहज गुणगुणायला लागणारी आणि त्यातून घडलेलं मेरा कुछ सामान नावाचं अद्वितीय शिल्प समर्थपणे साकार करणारी. उमराव जानची गाणी ऐकल्यानंतर लेखक दिग्दर्शक कमाल अमरोही तिला म्हणाले होते, मुझे पता नहीं था
आप इतना अच्छा गाती हो. यावर म्हणजे उमराव जान आलाच नसता तर हे राष्ट्रीय गुपित यांना कधी कळलंच नसतं की काय. बाली बेटावर चांदण्या रात्रीचा आभाळ मनभर साठवून घेताना आकाश तारकांचे उचलून रात्र गेली, ही ओळ कविराजांना खिडकीतून आकाश पाहताना सुचली असेल का? कारण ते दृश्य मी आता इथं बघतीये. असं मनस्वीपणे म्हणणारी एका नाजूक क्षणात मी आयुष्यभर ऑल्सो रॅनच राहिले का, ही जन्मभराची खंत अलगद व्यक्त करणारी आणि पुन्हा एकदा मैफिलीत शरीक होऊन आजच्या लकी अलीला मी तुझ्या आजोबांबरोबर गायलीये, तुझ्या वडिलांबरोबर गायलीये आणि आता तुझ्याबरोबर गाते असं म्हणत त्याच्यासोबत भर स्टेजवर एक पलका जीना गाणारी आणि सगळ्यात विशेष म्हणजे वयाच्या 70ीत त्या गाण्याची सिग्नेचर स्टेप करून दाखवणारी. एखाद्या आरशांनी भरलेल्या खोलीत उमटावीत तशी आशाची डोळ्यांवर आणि मनावर उमटलेली अशी अनेक प्रतिबिंब आहेत. आशा म्हणजे नक्की कोण? आशा म्हणजे पाणी, जो रंग भरला तो आपलासा करत वाहणारी रुणझुणती नदी. नदीच्या पाण्याचं आणि आशाच्या गाण्याचं वय विचारायचं नसतं. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात चुनरिया या चित्रपटात आशानं आपलं पहिलं गाणं गायलं. त्याला आता जवळपास 72 वर्षे उलटून गेली. तिथपासून सुरू झालेला हा नदीचा प्रवाह अनेक घाट फिरून आत्ताच्या सांडकी आखपर्यंत पोहोचलाय. किती वळणं, किती सुखदुःखांचे क्षण आणि किती मान अपमानाचे कड पचवले त्या नदीनं. वाहत्या नदीला आपल्यासोबत काय वाहून न्यायचं याचा चॉईस नसतो. जे आहे त्याचा स्वीकार करून पुढे वाहत राहायचं असतं. आशाने अनेकदा मुख्य प्रवाहाविरुद्ध बंडखोरी पुकारली. पंचम बरोबर तिनं आपल्या गळ्याला अफाट फिरवलं, थिरकवलं, पण काळासोबत बदलत जाताना बदलत्या काळाला मात्र स्वतःच्या सुरांवर डाग लावू दिला नाही. गंगोत्रीतून उपजणाऱ्या प्रवाहा इतकाच तो सूर आणि त्यातली प्रत्येक तान वर्षानुवर्ष तितकीच कोवळी आणि काळीदार राहिली. बाबांचा खडा स्वर आणि बहिणीचा नाजूक साज यांच्याबरोबर मधली वाट त्या स्वरानं पकडली आणि बघता बघता त्या झऱ्याचा कधी प्रवाह बनला कळलंही नाही. मास्टर दीनानाथ आपल्या या लाडक्या लेकीला प्रेमानं हब म्हणायचे. हब म्हणजे खुळं. मोठी बहीण पहाटे उठून रियाज करायची तेव्हा हे हब साखर झोपेत तरी असायचं किंवा माईच्या हातून साईचं दही खात असायचं. बाबा गेले, पण माईंनी मात्र आपल्या लेकरांना एकच गोष्ट सांगितली, तुमचे बाबा तुमच्याकडे कायम बघताय. तुम्ही महाराण्या आहात आणि काहीही झालं तरी महाराण्याच राहणार. एक रंग चुनर का धानी सा, एक साज अदब पेश आनी सा. एक रंग चुनर का धानी सा, एक साज अदब पेश आनी सा. एक बूंद जो बरसे आंगन में, एक राज वो गहरे पानी सा. ती होती सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखी. ती होती स्वरांच्या मौशार स्पर्शासारखी. ती होती कधी खळाळत वाहणारा झरा. ती होती तप्त उन्हात सावलीचा आसरा. गंज तंबोऱ्याच्या तारांवर चढतो, गळ्यातल्या सुरांवर नाही, हे तिनं फार पूर्वीच ओळखलं होतं. म्हणूनच ती होती गुलजारांची माया, आरडीची मोनिका, हृदयनाथांची निळावंती, रहमानची राधा आणि ती होती आपली आशा, आपल्या सर्वांची स्वराशा. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.